हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. सो गाईज, तुमचा 12वीचा रिझल्ट हे इकडे डिक्लेअर झालेला आहे. जर तुम्ही आत्तापर्यंत चेक नसेल केलात तर लवकरात लवकर चेक करून घ्या. मे बी आत्तापर्यंत तुम्ही सर्वांनी इकडे चेक केला असेल. आता 12वीचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर बऱ्याच मुलांच्या मनामध्ये प्रश्न आहेत, कारण की बऱ्याच मुलांना खूप कमी पर्सेंटेज मिळाले आहेत. त्यांना असं वाटतं की त्या कमी पर्सेंटेजवर ॲडमिशन मिळेल की नाही मिळेल, आपले एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल होतो आहे की नाही होते, हे बरेच प्रश्न पडलेत. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे क्लिअर करणार आहे. सो ही व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायची आहे. आणि जर तुम्ही हे व्हिडिओ लाईक नसेल केलं लवकरात लवकर तुम्ही लाईक करून घ्या. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की असंच मी तुम्हाला हेल्पफुल व्हिडिओज प्रोव्हाइड करत असतो. सो चला ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता सर्वात पहिले बऱ्याच मुलांचा हा डाऊट आहे की दादा 12वीमध्ये खूप कमी पर्सेंटेज मिळाले. आता ह्या कमी पर्सेंटेजमुळे मला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल का? सो एक लक्षात घ्या की जर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल सो तेव्हा त्या तिकडे तुमचे 12वीचे पर्सेंटेज बघितले जात नाहीत. त्या तिकडे तुमचे सीईडीचे पर्सेंटाईल बघितले जातात. जर तुम्हाला माहिती असेल की तुमच्या आन्सर कीनंतर तुमची एक स्कोर कार्ड येतो. सो त्या स्कोर कार्डवर तुमचे पर्सेंटाईल मेन्शन असतात. सो ह्या पर्सेंटाईलच्या बेसिसवर तुमचं कुठलं तुम्हाला चांगलं कॉलेज मिळेल, सो हे तुमच्या ह्या पर्सेंटाईलवर ठरवलं जातं. जर तुम्हाला चांगले पर्सेंटाईल असतील सीईडीमध्ये तर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळेल. जर तुम्हाला खराब पर्सेंटाईल असतील सीईडीमध्ये तर तुम्हाला थोडंसं लोअर कॉलेज मिळेल. सो एक तुम्हाला लक्षात आलं असेल की जर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल सो तेव्हा त्या तिकडे तुमचे 12वीचे पर्सेंटेज नाही बघितले जात, त्या तिकडे तुमचे सीईडीचे पर्सेंटाईल बघितले जातात. आता फक्त एक लक्षात घ्या की जर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेससाठी एलिजिबल व्हायचं असेल सो तेव्हाच त्या तिकडे तुमचे 12वीचे पर्सेंटेज बघितले जातात. म्हणजे एक मिनिमम क्रायटेरिया असतो की जर तुम्हाला 12वीमध्ये एवढे मार्क असतील तरच तुम्ही ॲडमिशन प्रोसेससाठी एलिजिबल असाल. आता नक्की हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे हे आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. बट 12वीचे पर्सेंटेज अजून एका ठिकाणी इम्पॉर्टंट असतात, जे आहे तुमच्या कॅम्पस सिलेक्शन. जेव्हा तुमची कॉलेज लाईफ स्टार्ट होते आणि जेव्हा तुम्ही 4th इयरला जाता तर बरेच कंपनीज तुमच्या कॉलेजमध्ये तुमच्या कॅम्पस सिलेक्शनसाठी येत असतात. सो असा बऱ्याच कंपनीजचा हा क्रायटेरिया असतो की जर मुलांना मिनिमम 60% असतील त्यांच्या 12वीमध्ये, तीच मुलं कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी अप्लाय करू शकतात. म्हणजे बऱ्याच जे टॉप कंपनीज आहेत त्यांचा हा क्रायटेरिया असतो की मिनिमम मुलांना 60% पाहिजेत जर त्यांना आमच्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी अप्लाय करायचं असेल तर. बट जे कंपनीज मास रिक्रुटर्स आहेत सो त्या कंपनीचा असा क्रायटेरिया नसतो. म्हणजे माझं सांगण्याचा उद्देश काय की सगळ्या कंपनीचा हा क्रायटेरिया नसतो. जे टॉपचे कंपनीज आहेत सो त्या कंपनीचा हा 60%चा क्रायटेरिया असतो. म्हणजे जर तुम्हाला मिनिमम 12वीमध्ये 60% असतील तरच तुम्ही त्या कंपनीजला अप्लाय करू शकता. तर तुम्हाला कंपनीजला अप्लाय करण्यासाठी पण हा एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो की 12वीमध्ये मिनिमम 60% तुम्हाला असले पाहिजे. सो आता आपण बघूया की जर तुम्हाला कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी एलिजिबल व्हायचं असेल, म्हणजे जर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर नक्की तुमच्या ग्रुपिंग क्रायटेरिया काय आहे. तर सर्वात पहिले जर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स ते हे 3 सब्जेक्टपैकी तुमचे मिनिमम 135 मार्क्स झाले पाहिजेत जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर. म्हणजेच काय की जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचे फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री तर हे 3 सब्जेक्ट मिळून तुमचे मिनिमम 135 मार्क्स झाले पाहिजेत. म्हणजे 135 मार्क्स असतील, मिनिमम 135 मार्क्स, त्याच्यापेक्षा जास्त असतील तर काही हरकत नाही, पण मिनिमम जर तुमचे 135 मार्क्स असतील तरच तुम्ही कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी एलिजिबल असणार आहात. आता काही मुलांचे फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री ते 3 सब्जेक्ट मिळून त्यांचे 135 मार्क्स होत नाहीत. बट एक लक्षात घ्या की जर तुमचे ह्या 135 मार्क्स होत नसतील तर ह्याच्या ठिकाणी तुम्ही बायफोकल सब्जेक्ट पण ह्याकडे ॲड करू शकता. म्हणजे हे बघा की फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत, ह्याला तुम्ही सबस्टिट्यूट करू शकत नाही. बट जो तुमच्या केमिस्ट्रीचा सब्जेक्ट आहे तर ह्याला तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता. म्हणजे एक लक्षात घ्या की जर तुमच्या कॉलेजमध्ये कुठले बायफोकल सब्जेक्ट असतील, हे तुमचे बायफोकल सब्जेक्ट आहेत, ह्याकडे मी तुम्हाला लिस्ट दिली आहे. तर हे जे तुमचे बायफोकल सब्जेक्ट असतील ह्याच्यापैकी कुठलाही सब्जेक्ट असेल. आता बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये कॉम्प्युटर सायन्स हे सब्जेक्ट असतात त्यांचे बायफोकल सब्जेक्ट. सो जर तुमचे हे बायफोकल सब्जेक्ट असतील तर तुम्ही केमिस्ट्रीला सबस्टिट्यूट करून हे तुम्ही सब्जेक्ट ॲड करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कॉम्प्युटर सायन्स हा जर तुम्ही सब्जेक्ट ॲड केलात केमिस्ट्रीला सबस्टिट्यूट करून तर फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि कॉम्प्युटर सायन्स तर हे 3 सब्जेक्ट मिळून तुमचे मिनिमम 135 मार्क्स झाले पाहिजेत. आता बऱ्याच मुलांचे 134 पण मार्क्स होत असतील. 135 मार्क्स नाही, बऱ्याच मुलांचे 134 मार्क्स होत असतील. सो बघा 134 मार्क्स असतील तरी पण चालेल, तरी तुम्ही ॲडमिशन प्रोसेससाठी एलिजिबल आहात. बट जर ह्याच्यापेक्षा कमी असतील तर तुम्ही ॲडमिशन प्रोसेससाठी एलिजिबल नाही आहेत. ठीक आहे. तर एक तुम्हाला लक्षात आलं असेल की फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स ह्याला तुम्ही सबस्टिट्यूट करू शकत नाही,
तुम्ही फक्त केमिस्ट्रीला सबस्टिट्यूट करू शकता जर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर. आता जर तुम्ही अदर कॅटेगरीजमध्ये असाल, म्हणजे सपोज OBC, SC, ST, इवन EWSमध्ये जरी तुम्ही असाल, म्हणजे जर तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला टोटल मार्क्स 120 पाहिजेत. म्हणजे जे तुम्हाला ओपन कॅटेगरीवाल्यांना 135 मार्क्स पाहिजेत, सो ते फक्त रिझर्व कॅटेगरीवाल्यांना 120 मार्क्स पाहिजेत. म्हणजे फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री ते हे 3 सब्जेक्ट मिळून तुमचे टोटल 120 मार्क्स होत असतील तर तुम्ही कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी एलिजिबल आहात, म्हणजे तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता सपोज काही मुलांचे 119 मार्क्स होत असतील, सो जर तुमचे 119 मार्क्स होत असतील तरी पण तुम्ही एलिजिबल आहात. 1 मार्क कमी असला तरी काही हरकत नाही, तरी तुम्ही कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी एलिजिबल आहात. बट जर तुमचे 119पेक्षासुद्धा कमी असतील तर तुम्ही कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी एलिजिबल नाही आहात. आता सपोज जर तुमचे फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री जर हे 3 सब्जेक्ट मिळूनसुद्धा 120+ मार्क्स होत नसतील तर तुम्ही तुमचे बायफोकल सब्जेक्ट ह्याकडे ॲड करू शकता. म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत जर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही फक्त केमिस्ट्रीला सबस्टिट्यूट करू शकता. म्हणजे केमिस्ट्रीच्या ठिकाणी तुम्ही हे जे बायफोकल सब्जेक्ट आहेत हे तुम्ही ह्याकडे सबस्टिट्यूट करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमच्या कॉलेजमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल तर फिजिक्स प्लस मॅथमॅटिक्स प्लस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तर हे 3 सब्जेक्ट मिळून जर तुमचे 120 मार्क्स होत असतील, मिनिमम 120 मार्क्स, जास्त झाले तर काहीच हरकत नाही, तर जर तुम्हाला मिनिमम 120 मार्क्स होत असतील तरच तुम्ही कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी एलिजिबल आहात. सो एक तुम्ही लक्षात घ्या की तुमचे फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. फक्त तुम्ही केमिस्ट्रीला ह्याकडे सबस्टिट्यूट करू शकता. तुमचे 3 सब्जेक्टपैकी ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 135 मार्क्स मिनिमम झाले पाहिजेत, आणि जर तुम्ही कुठल्या रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर ह्या 3 सब्जेक्टपैकी तुमचे मिनिमम 120 मार्क्स झाले पाहिजेत. आता ह्याच्यापैकी 1 मार्क फक्त कमी असेल तरी पण चालेल, म्हणजे ओपन कॅटेगरीवाल्यांना 134 मार्क्स असतील तरी पण तुम्ही एलिजिबल आहात, आणि रिझर्व कॅटेगरीवाल्यांना 119 मार्क्स असतील तरी तुम्ही एलिजिबल आहात. ठीक आहे. सो गाईज, आय होप तुमची इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी ग्रुपिंग क्रायटेरिया काय आहे हा तुमचा समजलेला असेल. आता आपण बोलूया फार्मसीसाठी. आता फार्मसीसाठी ग्रुपिंग क्रायटेरिया काय आहे. सो जर तुम्हाला फार्मसीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, तर हे 3 सब्जेक्ट मिळून तुमचे 135 मार्क्स झाले पाहिजेत, मिनिमम 135 मार्क्स जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर. म्हणजे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ते हे 3 सब्जेक्ट मिळून तुमचे मिनिमम 135 मार्क्स झाले पाहिजेत. आता जर तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ते हे 3 सब्जेक्ट मिळूनसुद्धा 135 मार्क्स होत नसतील, आणि जर तुमचा कुठला मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट असेल तर तुम्ही बायोलॉजीला सबस्टिट्यूट करून मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट ॲड करू शकता. म्हणजे ह्याचा अर्थ काय की तुमचे फिजिक्स आणि केमिस्ट्री हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत, म्हणजे ह्याला तुम्ही सबस्टिट्यूट नाही करू शकत. तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री कंपल्सरीली काउंट करायचे आहेत. बट जर तुमचे बायोलॉजीचे मार्क मिळूनसुद्धा तुमचे 135 मार्क्स होत नसतील, आणि जर तुमचा मॅथमॅटिक्ससुद्धा सब्जेक्ट असेल तर तुम्ही बायोलॉजीला मॅथमॅटिक्सने सबस्टिट्यूट करू शकता. म्हणजे फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स, तर हे 3 सब्जेक्ट मिळूनसुद्धा तुमचे मिनिमम 135 मार्क्स झाले तरी तुम्ही तुमच्या कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी एलिजिबल असणार आहात. आता ह्या इकडे पण सेमच आहे की जर तुम्हाला 134 मार्क्स असले तरी पण तुम्ही एलिजिबल आहात, म्हणजे 1 मार्क कमी असला तरी काही हरकत नाही, तरी तुम्ही एलिजिबल आहात. बट ह्याच्यापेक्षा कमी मार्क असले तर तुम्ही कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी एलिजिबल नाही आहात. ठीक. पण एक लक्षात घ्या की फार्मसीसाठी फक्त एकच बायफोकल सब्जेक्ट म्हणून आहे, म्हणजे तुम्ही बायोलॉजीला फक्त मॅथमॅटिक्सने रिप्लेस करू शकता. जसं तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये बघितलं की बरेच सारे बायफोकल सब्जेक्ट होते, तसं फार्मसीमध्ये नाही आहे. फार्मसीमध्ये फक्त एकच आहे. एक तर तुमचे मॅथमॅटिक्सने होत असतील तर ठीक, जर तुमचे बायोलॉजीमध्ये होत असतील तर ठीक. फक्त हेच सब्जेक्ट मिळून तुमचे 135 मार्क्स मिनिमम झाले पाहिजेत जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर. आता जर तुम्ही कुठल्या इतर कॅटेगरीमध्ये असाल लाईक OBC, SC, ST, NT, जरी तुम्ही EWSमध्ये जरी असाल तरी तुम्हाला टोटल मार्क 120 पाहिजेत. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 सब्जेक्ट मिळून तुमचे टोटल मार्क मिनिमम 120 मार्क्स झाले पाहिजेत जर तुम्हाला कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी एलिजिबल व्हायचं असेल तर. आता जर तुमचे बायोलॉजी ॲड करूनसुद्धा तुमचे 120 मार्क्स होत नसतील तर तुम्ही इकडे बायोलॉजीला सबस्टिट्यूट करू शकता मॅथमॅटिक्सने. म्हणजे ह्या इकडे ह्याचा अर्थ काय, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की इकडे फिजिक्स आणि केमिस्ट्री ह्या इकडे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत, तुम्ही ह्या इकडे बायोलॉजीला सबस्टिट्यूट करू शकता. म्हणजे जर तुमचा मॅथमॅटिक्स सब्जेक्ट असेल आणि जरी तुमच्या बायोलॉजीला ॲड करून 120 मार्क्स होत नसतील तर तुम्ही इकडे मॅथमॅटिक्स सब्जेक्ट ॲड करू शकता. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स, तर हे 3 सब्जेक्ट मिळून जर तुमचे मिनिमम 120 मार्क्स होत असतील तर तुम्ही कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी एलिजिबल असणार आहात. आता जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं सेम ह्या इकडे पण आहे, जरी तुम्हाला इकडे 119 मार्क्स होत असतील
तरी तुम्ही ह्याकडे एलिजिबल असणार आहात. बट ह्याच्यापेक्षा जर तुमचे अजून कमी मार्क्स होत असतील तर तुम्ही कॅपराऊनच्या प्रोसेससाठी एलिजिबल नसणार. ठीक आहे. सो गाईज आय होप तुमची इथपर्यंत सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. फक्त एक मी तुम्हाला सांगतो की इंजिनिअरिंगसाठी तुमचे फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. तुम्ही फक्त केमिस्ट्रीला इकडे सबस्टिट्यूट करू शकता तुमचे बायफोकल सब्जेक्टनी. बट जर तुम्ही फार्मसीला बघितलं तर फार्मसीमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत आणि ह्याकडे तुम्ही फक्त बायोलॉजीला सबस्टिट्यूट करू शकता तुमच्या बायफोकल सब्जेक्टनी, जो तुमचा एकच बायफोकल सब्जेक्ट आहे जो आहे मॅथेमॅटिक्स. ठीक आहे. सो गाईज आय होप तुमचा हा सगळं ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर झाला असेल. आणि गाईज जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि जर मला पर्सनली कोणता डाऊट विचारायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाईज आय होप तुमचे सगळ्यांचे 12वीचे पर्सेंटेज खूप चांगले आले असतील. मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचे सगळ्यांचे 12वीचे पर्सेंटेज सांगायला विसरू नका. सो गाईज दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडलीच नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.